नमस्कार, मी नम्रता. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. घर, कुटुंब, स्वयंपाक आणि रोजच्या धावपळीमध्ये माझा दिवस कसा जातो हे सगळं आजपासून तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं आहे. सकाळी चहा बनवण्यापासून घर आवरणं, स्वयंपाक आणि थोडंसं स्वतःसाठी वेळ काढणं हेच माझं छोटंसं पण सुंदर वर्ल्ड आहे. चला तर मग सुरू करूया. आत्ताच सात्विकचे बाबा ऑफिसला गेले, मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागले. पहिला हॉलमधला सर्व पसारा आवरला, मग खालून दूध घेऊन आले. किचनचा पसारा बघून पहिलं तेच आवरायचा निर्णय घेतला. कारण सात्विक उठायच्या अगोदर जेवढी कामे उरकण्याचा प्रयत्न करते, पण असं काहीच होत नाही. थोडासा जरी आवाज झाला तरी त्याची लगेच झोप मोड होते. म्हणून जास्त आवाज होणार नाही याची काळजी घेऊन काम करावं लागतं. असं भांडी घासून किचन ओटा व्यवस्थित साफ करून घेतले. तोपर्यंत सात्विकची उठायची वेळ झालीच होती, म्हणून मग पहिले आंघोळीलाच गेले. आंघोळीवरून येऊन बघते तर काय राजे उठलेलेच होते. मग त्याचं थोडं लाड प्रेम करून त्याला त्याच्या आवडीचे टॉयज काढून दिले. परत मी माझ्या कामाला लागले. सात्विकच्या नाश्त्यासाठी अंडी उघडायला लावून सर्व रूमांमधून झाडू मारून घेतला आणि मग लगेच देवपूजा करून घेतली. तेव्हा कुठे मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. सात्विकला खेळण्यात रमलेलं पाहून लगेचच मशीनला कपडे लावून घेतले. उकळलेली अंडी स्मॅश करून नाश्ता तयार करून घेतला. तोपर्यंत राजे खेळण्यातच रमले होते. आवडीचा नाश्ता बघून राजे उड्या मारतच आले. मम्मा, हा कुकूचं एक आहे ना, बोलत पटकन नाश्ता फिनिश केला. बऱ्यापैकी माझी सर्व कामे आवरली होती, म्हणून मग मी सात्विकला बाहेर फिरायला घेऊन गेले. कारण मला बाजारातून येताना थोडं सामान पण घेऊन यायचं होतं. घर सांभाळताना दिवस कसा निघून जातो कळतच नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खरी खुशी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच छोट्या छोट्या व्लॉगसाठी फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.